मित्रांनो नमस्कार. माय विजन दी हिडन फॅक्ट 2023 या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण सेंद्रिय शेती या विषयावर बोलणार आहोत. सेंद्रिय शेती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग. थोडक्यात ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे अशी शेती ज्या शेतीमध्ये शेतकरी कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरत नाही. म्हणजे जसं DAP झाला, सुपर फॉस्फेट झाला, 20-20-0 झालं, त्यानंतर कुठल्याही युरिया झाला, कुठल्याही प्रकारची फवारणी, केमिकल फवारणी किंवा द्रव्य स्वरूपात कुठल्याही प्रकारचं खत वापरायचं नाही. आणि पूर्णपणे सेंद्रिय, शुद्ध सेंद्रिय त्याला म्हणता येईल. म्हणजे ज्याच्यामध्ये रासायनिक खताचा लवलेशही नाही आणि ज्यात रासायनिक खत विरहित शेती ही सेंद्रिय शेती म्हणता येईल, शुद्ध सेंद्रिय शेती. पण शुद्ध सेंद्रिय शेती करतात काय, किती शेतकरी करत असतील? तर हा एक अभ्यासाचा विषय आहे. तर आणि याचं जर उत्तर तुम्ही तपासून बघायला गेलात तर नाही, हे 90% येईल. करणारे आहेत. पण मूळ मुद्दा असा आहे की सेंद्रिय शेतीमाल पिकवून एखाद्या शेतकऱ्याला जर चांगला भाव पाहिजे असेल तर तो मिळतो का? पारंपरिक बाजारपेठेत तो विकायला गेला तर तिथे सर्वसाधारण शेतकऱ्याला इकडे तिकडे 19-20 थोडंफार प्रमाणात कमी जास्त सगळ्या शेतकऱ्यांना सारखा भाव मिळतो. पण सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय शेतीमाल विकत असताना त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मालाचा मोबदला आणि किंमत मिळावी अशी अपेक्षा असते. पण असं होताना दिसत नाही. का होताना दिसत नाही? तर या शेतीमध्ये संघटितपणा नाही आहे, समूह नाही आहेत. तर संघटितपणा असा आणायला हवा. आता जर इथे या फील्डमध्ये किंवा या विषयात जर तुम्ही बघायला गेलात तर मला तरी कुठे अजूनपर्यंत कोणीही संघटित असं दिसलेलं नाही की बाबा एखादी शेतकरी संघटना आहे, एखादा शेतकरी समूह आहे, पूर्ण सेंद्रिय शेती माल विकतो आणि त्याच्यातून त्याला चांगलं उत्पन्न मिळतं किंवा त्या संघटनेला चांगलं उत्पन्न मिळतो. आणि असं सेंद्रिय शेती करणारा ग्रुप खूप सधन झाला आहे, नावारूपाला आला आहे. असं नावारूपाला आलेले कुणीही बघायला मिळाले नाहीत. मग अशावेळी जर तुम्हाला सेंद्रिय शेती करून चांगला मोबदला तुमच्या मालाचा मिळावा अशी अपेक्षा असेल तर त्यांना संघटित होण्याची खूप गरज आहे. तर संघटित होताना काय करायला पाहिजे की त्याच्यात मला वाटतं 3 जर गट पाडलेत, आपण 3 विभाग समूह केलेत शेतकऱ्यांचे. एक जर असेल शेतीमाल उत्पादन करणारा, दुसरा लॉजिस्टिक सपोर्ट देणारा म्हणजे माल वाहून नेणारा, आणि तिसरा विक्री करणारा म्हणजे विपणन. आता इथे उत्पादन तर करतील पण मूळ मुद्दा काय आहे की विपणनाचा, म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग, ज्याला विक्री आणि मार्केटिंग म्हणू, विपणन. तर याच्यामध्ये कच खातो शेतकरी. तर याच्यामध्ये विपणनात जर ही संघटना किंवा हा समूह मजबूत असेल तर मला वाटतं त्याला चांगला मोबदला मिळू शकेल. आता बघा, सेंद्रिय शेतीमाल कोण वापरू शकेल? ज्याच्याकडे चांगला उत्पन्न आहे, स्रोत आहे उत्पन्नाचा, म्हणजे ज्याचा पगार चांगला आहे, कारखानदार असेल, बिझनेसमॅन असतील, त्यानंतर वकील, डॉक्टर, इंजिनियर्स असतील. कारण यांचं उत्पन्न जास्त आहे. त्यामुळे ही जी मंडळी आहे, हा गट आहे कन्झ्युमर, तो या मालासाठी काही पैसे खर्च करू शकतो आणि पैसे खर्च करून तो माल विकत घेऊ शकतो आणि तो स्वतः वापरू शकतो. आणि ह्या
समूहाने म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर्स, कारखानदार, बिझनेसमॅन, उद्योग करणारे ही लोक आहेत, ह्या मंडळींनी जर माल घेतला, जास्तीत जास्त माल घेतला, तरच या शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होईल आणि ह्या शेतकऱ्यांच्या खिशात पैसे जातील आणि हे फायद्यात येतील. तर आता असं आहे की हा जो तिसरा गट आहे, एक झाला उत्पन्न करणारा गट, एक झाला माल वाहून नेणारा गट म्हणजे लॉजिस्टिक सपोर्ट देणारा, आणि तिसरा झाला की त्याच्या ॲक्च्युअल सेल्स करणारा, ॲक्च्युअल विक्री करणारा प्रत्यक्षात. तर प्रत्यक्षात विक्री करणारा हा गट जरा इंटेलेक्च्युअल असला पाहिजे, त्याची उठबस चांगल्या लोकांच्यात असली पाहिजे, नेते मंडळींशी ओळख असली पाहिजे, चांगल्या श्रीमंत लोकांशी ओळख असली पाहिजे, जेणेकरून त्यांच्यापर्यंत तो पोचेल, त्यांच्याकडून त्या मालाची तो प्रचार प्रसार करू शकेल. आणि प्रचार प्रसार झाल्याशिवाय या मालाला चांगले दिवस येणार नाहीत, अजिबात येऊ शकणार नाहीत. समजलं का? कारण आता आपण म्हणतो की अमुक अमुक क्रिकेटर आहे, हा 500 रुपये लिटर दूध पितो, नंतर अमुक अमुक अभिनेता आहे, म्हणजे चित्रपटात काम करणारे कलाकार आहेत मंडळी, त्याची बायको एवढ्या किलो सेंद्रिय भाजीपाला खाते, किंवा अमुक अमुक मंत्री आहेत, संत्री आहेत, कोणी असतील नेते वगैरे, ते सेंद्रिय शेतीमालच खातात, मग तो एवढ्या किलोचा आहे. एक कोणी म्हणतो की 2500 रुपये किलोचं तूप मिळतं शुद्ध देशी गाईपासून. तर ह्या सगळ्या गोष्टींना सर्वसाधारण मार्केटमध्ये एक जो किराणा मालाच्या दुकानात जातो आणि माल खरेदी करतो सर्वसाधारण माणूस, तो एवढं खर्च करू शकणार नाही आणि तो याच्यासाठी पैसे मोजू शकणार नाही. तर हा एक खास विशिष्ट गट असेल जो या गोष्टीसाठी पैसे मोजेल आणि हे मोजलेले पैसे शेतकऱ्यांच्या खिशात येतील. पण असं करण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे, समूहाने एकत्र उतरण्याची गरज आहे मार्केटमध्ये, आणि तरच हे सगळं शक्य होऊ शकेल, ना अन्यथा शक्य होणार नाही. तर मित्रांनो, हा माझा विषय आजचा आपल्याला कसा वाटला त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा, कॉमेंट्स द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.